शब्दांची शोभा नको, शब्दांची शोभा नको, अर्थाकडे लक्ष लागत नाही. नुसतं गाणं म्हणून बसवचं वाटत. गाण्यातलं तसंच. अभिमन्यू कुमार रणांगणी पडले. अभिमन्यू कुमार रणांगणी पडले. कृष्ण अर्जुन आले शिबिरात. न पाहता सगळ्यांना ब्रह्मांड कोसळल्यासारखं झालं. एवढे मोठे बळीवंत भीमसेन बिचाराच्या जोडून शब्द सुद्धा फुटे ना. कुठे शब्द देखे. उसे भीमाला बाळ कुठे गेला. आपल्या बाळ कुठे हळूच सांगितलं. हळूच सांगितलं. बाळ रणी असा प्रसंग बघायला सुद्धा वसुंधरे आपला दिनांक काय. कोण कोण माझ्या अजून त्याच प्रसंगाला मी भीत होते. तेव्हा तेव्हा मला धीर द्या. अश्रूला माझा असा घात करू नका. असा घात करू नका. आणि आपला दिनांक कुठे. दिनांक कुठला दिनांक. कुणाचा दिनांक. कुणाचा दिनांक. आपल्या प्रेमीचा पहिला दिनार माझा नव्हता. दिनार माझा. दिनार आपला नव्हता. दिनार देवाचा होता. आपल्या प्रेमाची द्वारी फिरवण्यासाठी दिनार देवाच्या घरी निघून गेला. देवाचं देणं देवा घरी पोहोचतो झालं. हो देवा घरी पोहोचतो. आपला प्रेमस्वरूप दिनार. आपला प्रेमस्वरूप दिनार या पाळण्यात. या रिकाम्या पाळण्यात मला दिनार कसा दिसणार. मग या रिकाम्या जगात आपल्याला परमेश्वर तरी कसा दिसणार. असे मायावश होऊ नका. स्मरण मात्रापुरता दिनार आपला होता हे भाग्य खरोखर चांगलं नाही का. पुत्र शोकाच्या प्रमाणात बोलते. साक्षात कालकन्या रात्री सुद्धा दिवसाच्या उद्यकाळी आपली बाळ पटापट मरताना पाहून ढळढळा दवाची आसू ढाळते आणि तुझ्या डोळ्यातून अश्रूचा एक बिंदू सुद्धा बाहेर पडतो. म्हणूनच रात्रीला निशा असं नाथ मी काय म्हणून दिनार क्षात्र मरणानं वीरांच्या संगतीला. त्या वीरबालाची मी वीर माता. मी आपली वीर पत्नी. ते कोणत्या नात्यानं रड. शिवाय आपल्या दिनाराला मारणारा देव आपला लागणीकरी होता. आपल्या दारावरचा भिक्षेकरी नव्हता. एका दिनाराची काय कथा. पण आपल्या नावासाठी केसा गणित दिनाराच्या बळी देताना सुद्धा मी रडले नसते. तुझ्या जिभेवरी कोणाची रसवंती नसते. तुझ्या मातृप्रेम पूर्ण कोमल हृदयात हा राक्षसी क्रूरपणा आला तरी कुठे. हा राक्षसी क्रूरपणा दिनाराच्या आईचा नाही तर भूपालाच्या वीर पत्नीचा. धन्य धन्य माझे की या पवित्र देहाच्या आलिंगनाने मला माझी जन्म जन्मांतरची पातक जाणून टाकते. मी व्रतस्थ आहे. अजून देवाची माझ्यावर पूर्ण कृपा झालेली नाही. ईश्वरी महामंत्राचा पुरुष नुसता जप करतात पण त्यांचा विधी करणं मात्र आमच्या कुलदेवतांनाच ठरतं. वसुंधरे असा कोणता परमेश्वर आहे की जो अजून तुझ्याकडे कृपा दृष्टीने पाहत नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायला मला वेळ होती आहे. तुझा प्राण की वसुंधरेचं पातिव्रत्य यापैकी कशाचा बळी देणार आहे सांग. वृंदावन हे पहा माझे प्राण तुझ्या स्वाधीन आहे.
शाबास मंडलेश्वर, माझा हात धरून मला धीर देऊन रणांगणावर नेणारा माझा सेनापती चुकून तुला मुद्रा केला असता तर. हीच मान वसुंधरेच्या हाराला योग्य आहे. वसुंधरेच्या बापाचा निर्णयच योग्य होता. हाय, मघाचा विचारी उपावच काय बोलत आहे. मघाचा पंचप्राणाचा ध्वनी लोभी नाही, तर या पतिव्रतेच्या महापूजेचा अधिकारी करतो. या योगिनीनं मला त्या देभारात बदलल्यामुळे मला आज परमेश्वराची योग्यता प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, प्रत्यक्ष प्राणनाशाला तयार होतोय. त्या विचाराची आता आठवण सुद्धा नको. या योगिनीचा पुण्यप्रभाव काय करणार. तिने काय सांगितलं ते ऐकलं का वृंदावन? आता उशीर करू नको. चल उपस आपली तलवार, ही पहा माझी मान. आता उशीर करू नको. मात्र हा कशा सत्तेने चालवशील की माझं तुटलेलं मस्तक नेमकं वसुंधरेच्या पायापासून काम करेल. तू ही तुझी पुण्य दृष्टी माझ्याकडे लाव. वसुंधरे, या तुझ्या विचारी नवऱ्याचा निर्णय तुला कबूल आहे. तुझी जर या प्रकाराला संमती असेल तर मात्र ईश्वराचं नाव घेण्याची नाटकी संधी दिल्या वाचून मी याचं मस्तक उडवून टाकीन. तेव्हा आता मी काय करू? पतीचे प्राण की पतिभक्ती? बांधलेली पूजा मोडू की देवाची मूर्ती फोडू? आता मात्र माझा धीर खचला. आता मात्र माझा धीर खचला. पतिव्रते, या नश्वर रक्ता मांसाच्या लोभाने आता भलता विचार मनात देखील आणू नको. माझी एक विनंती मात्र मान्य. देवी, अपरिचित शब्दानं तुला संबोधल्याबद्दल पुरुष जातीने मला दोष दिला तरी चालेल. दशपुत्रांना जन्म देणाऱ्या पत्नीला पतीनं मातृपदानं संबोधून तिचा सत्कार करावा अशी धर्माज्ञा. पण एकाच पुत्राला योग्य मरण दिल्यामुळे मी तुला त्या पदी बसवत आहे. हा पहा, पुरुषार्थाचा सगळा अभिमान सोडून दिला. माते माते माझ्या मस्तकावर हात ठेवून मला आनंदाने निरोप दे. डोळ्यात तरंगणारा अश्रुबिंदू लपवण्यासाठी वृंदावनाला बोलून, वृंदावन, या तुमच्या एकाच अश्रूत तुमच्या अन्यायाच्या पोटी उजळून. वसुंधरे, तुला जे काय बोलायचंय ते लवकर बोल. माझ्या पतीचे प्राण घेऊन तुम्ही सांगा तिथे तुमची भेट घ्यायची माझी तयारी आहे. आपण आपले निर्धास्त असाल. वृंदावन, तुमचा संकेत मला मान्य आहे. ठीक आहे वसुंधरे, आज रात्री तुमच्या शृंगार मंदिरात तुला माझ्या गळ्यात हार घालावा लागेल. गोपाल, तोपर्यंत तुला माझ्या ताब्यात राहावं लागेल. नाही, या दासीला आपण एका आशीर्वाद द्या, म्हणजे मला कळी काळाची सुद्धा जास्ती राहणार नाही. आपल्या कुलपूर्वजांची पुण्याही तुझं रक्षण करू. वृंदावन, तुमच्या रूपानं प्रत्यक्ष परमेश्वर साक्षीला आहे की माझ्या पतीने मला आशीर्वाद दिला. देवा देवा, आता माझी सगळी लाज तुलास. माझी कसली, तुझी लाज तुला. या वेळेला जर तू माझ्या हाकेला धावून आला नाहीस तर तुझ्या ब्रीदाला बोल लागून तुझ्या कपाळी कायमचा कलंक लागेल. तुझ्या नावाच्या कारणावरच माझ्या पतीचे प्राण राखण्यासाठी मी या रंगमहालात उभी आहे. या वेळेला राक्षस वेळा अजूनपर्यंत आली नसेल तर निदानास तरी या रात्रीच्या गावाला सारखं ताण. वृंदावन, अजून तुमचा अघोर निश्चय कायम आहे का? मला मोठी आशा होती की भर उलटून रात्र निवळत चालल्यामुळं तुमचं मन अगदी निवळलं असेल. बाहेर पडलेल्या अंधकाराची तुला कल्पना असती तर अशी वेडगड कल्पना तुला आठवलीच नसती. माझ्या मनात बदल होण्याचं नावही काढू नकोस. पण वसुंधरे, काल हेक्यानं आपल्या पोटच्या पुत्राचा बळी देऊन आज अखेरीस अशा रीतीनं इथं येणाऱ्या तुझ्या मनात मात्र बदल झालाय खरा. नवऱ्याचा बळी देताना तुझा हेका लटपटला वाटते. वृंदावन, आज
मी माझ्या ईश्वराचा बळी देण्याकरता इथं आले. मी नाही समजलो तुझ्या म्हणण्याचा अर्थ. माझा परमेश्वरावर पूर्ण भरोसा आहे. त्याच्या सर्व शक्तीवर विश्वास ठेवूनच आज मी इथं पाऊल टाकलंय. आज जर माझ्या सहाय्याला ईश्वर धावून आला नाही तर त्याच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या सगळ्या कल्पना मी चाळून पोळून टाकली. एकूण तू आज ईश्वराचा अंत पाहणार आहेस तर असंच का म्हणाला? वृंदावन, ही पहा माझ्या पतीची प्रतिमा. हिला मी परमेश्वराची प्रतिमा कल्पून दररोज भक्तिभावाला असा हार घालत आलो. आज जर माझ्या सहाय्याला ईश्वर धावून आला नाही तर पृथ्वीवरचं प्रभुत्व संपून त्यावर कलिपुरुषाची प्रतिमा कल्पून या हारानं मी तुमची पूजा करेन आणि सगळ्या स्त्री जातीला मी ओढून सांगेन की जगात परमेश्वराचं अस्तित्व नाही आणि पातिव्रत्य ही चुकलेल्या मूर्खांची बाष्कळ बडबड आहे. करा पाहू आपली मान पुढे. अटीला पेटलेल्या शत्रूंना ते तलवारीवर ठेवण्यासाठी मान पुढं करायला इतक्या निकरानं सांगितलं असतं तर मी खात्रीनं माघार घेतली नसती. पण आज एका अबलीनं हार घालण्यासाठी मान पुढं करायला म्हणतात माझ्याकडून अगदी नकळत. पण क्षणमात्राचाच का होईना पण विलंब का बरं भावा. वसुंधरे, तुझ्यासारखा एका वाटेल त्या स्त्रीसाठी अमावास्येच्या काळोखातून अंधकार ओलांडून इथं यायला परमेश्वर खरोखरच त्याच्या भोळ्या भाविक भक्तापेक्षाही वेळा असला पाहिजे. वसुंधरे, तुम्हाला बायकांच्या किमतीला काही भीती आहेच ना? वृंदावन, बायकांची किंमत तुम्ही काय समजता? पुरुषांच्या सुखासाठी पसरलेल्या जगाच्या बाजारातल्या पैशापासून विकत्या जिन्सेपेक्षा मी स्त्रीचं महत्व जास्त समजत नाही. नाही वृंदावन, नाही. मातृ रूपानं तुम्हाला जन्म देणाऱ्या, पत्नी रूपानं तुमची जन्माची सोबत करणाऱ्या आणि कन्या रूपानं तुमच्या उदरी जन्म घेणाऱ्या स्त्री जातीची किंमत इतकी कमी समजू नका. पुरुष ही परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे. म्हणूनच मनुष्यापेक्षाही अधिक कौतुकाची नवीन सृष्टी निर्माण करण्याच्या कल्पनेत समाधिस्थ झाला असला तरी पतिव्रतेची हाक ऐकता त्याला ताबडतोब धावून यावं लागेल. हा पहा माझ्या म्हणण्याचा प्रत्यय, हा पहा माझ्या हातातला हात. करा पाहू आपली मान पुढं. शाबास वसुंधरे, शाबास. तुझ्या वडिलांनी तुला पुरुषाप्रमाणे प्रगल्भ विद्या शिकवली, तिचं तू सार्थक केलंस. कालिंदी अशी जिवंत वाघ देवी जर तुझ्या जिभेवर नाचत असते तर तुझ्या वृंदावनालाही आपल्या भोवती नाचायला लावलं असतंस. पण या विचारानं माझ्या मनाचा थकाप सुटून तोही नाचायच्या बेतात येऊन पाहतो आहे. वृंदावन, केवळ एका बोलभाण बायकोच्या पडपडण्यानं जर तुझं हृदय खळबळू लागलं तर अशक्य गोष्ट मला तर कुठून समजणार? वसुंधरे, बायकांच्या अशा बेफाम पडपडण्यानं माझ्या मनावर छाप बसवण्याची तुझी कल्पना असेल तर ती कल्पना मात्र या सर्व कल्पनांपेक्षा अद्भुत रम्य आहे. खास वेळे वसुंधरे, परमेश्वर जर तुझ्या मदतीला यायचाच असता तर काल तो तुझ्या दिनाचा अंत असा आंधळ्या डोळ्याने का बरं पाहत राहिला असता? काल आंधळ्या डोळ्यांनी परमेश्वर माझ्या दिनाराचा अंत पाहत नाही तर अगदी उघड्या डोळ्यांनी माझ्या श्रद्धेचा अंत पाहत असला पाहिजे. कारण श्रद्धेच्या कसोटीला उतरल्याखेरीज परमेश्वर कधीच पावत नाही. पातिव्रत्य ही आम्हा बायकांजवळ असणाऱ्या ईश्वरी अंशाची ठेव आहे आणि अशा वेळेला जर परमेश्वर धावून आला नाही तर भक्तीची सोयरीक सुटेल आणि संतांचा संसार मिळेल. वसुंधरे, काय हा वेळेपणा? कोणता परमेश्वर तुझी ही 3 वाणी ऐकणार आहे? भाविकाने आपल्या हृदयातून हाकून हद्दपार केलेला, देवळा तडवलेला, दगडाखाली दडपलेला परमेश्वर काही ऐकणार आहे? वेळे वसुंधरे, अजून कुणी पाहिला तरी आहे का तो परमेश्वर कसा आणि कुठे आहे? बाहेरचा ईश्वर कशाला यायला हवा? ईश्वर सर्व ठिकाणी आहे. असं काय? मला न समजण्याजोग्या मार्गाने येणाऱ्या दैवी सहाय्याच्या नाटकी आशाना मनातून काढून टाक. वसुंधरे, या क्षणाची प्रतीक्षा करण्यातच मी सारा जन्म घालवलाय आणि सारा जन्म या क्षणाची भिडण्याची तयारी करण्यातच मी घालवलेला आहे. आकाशात भिरभिरणाऱ्या खाडीदाराच्या नजरेच्या सर्वेनं माझ्या मनगटावर महिनेप्रमाणे खेळवून बसण्यातल्या तिथं एक चालू आहे. आकाश पाता एक करणारी किती कडाडून कोसळताना तिच्याकडे डोळ्याचं पाता हलवल्या वाचून ते बांधलेल्या नजरेनं पाहण्याचा मी अभ्यास केलाय. छाव्याचा मुला अंगावर पडल्यामुळे जागी होऊन चवताळलेली वाघीण हातानं पालती पाडून पायानं
जमीन दोस्त दखून टाकण्यात मी अगदी तरबेज चाललोय. माझा कर्मयोग आणि माझा दुष्कर्मयोग इतका दांडलाय आणि त्याला रात्रीच्या काळ्या तपसामर्थ्याची जोड करून दिलेली आहे. आणि म्हणूनच हक्काच्या घरात कोणून ठेवलेली अरुंधतीची वाघीण, नवऱ्याच्या नाशाच्या मंत्रांना शिवबी लावून ठेवलेली इंद्रावतीची वाघीण कितीही ओरडली, कितीही फोफावली तरी मी तिच्या समोर असा बेदरका उभा नाही. वसुंधरे, कदनातीची घेणारा तुझ्या कल्पना शक्तीनं किंवा डोळ्यात नाटणाऱ्या निश्चयाच्या निखाऱ्यानं, पागल लपवून आणलेल्या एखाद्या शस्त्रानं किंवा छपवून बसवलेल्या एखाद्या मारेकऱ्यानं जर तुझ्या सुटकेसाठी ईश्वराचा सोंग घेण्याचा नाटकी प्रयत्न केला तर त्या नटव्या ईश्वराला मी क्षणात नश्वर करून टाकेन. सांग, यापैकी तुझ्या जगतास देवाचं रूप कोणतं येते? तुमच्या या अघोर अभ्यासाचा या वेळेला काही उपयोग होण्यासारखा नाही. माझ्यात नागिणीचं विष नाही की वाघिणीची क्रूरताही नाही. तुमच्या जीवाला अपाय करून स्वतःचं रक्षण करण्याची कल्पना माझ्या मनाला कधीच शिवली नाही. माझी सारी शक्ती म्हणजे माझी दुर्बलता आणि अशा असाय स्थितीत संकटात सापडलेली पाहून साक्षात परमेश्वर ठाव घेतो. इथं प्रत्येक वस्तूवर माझ्या विचाराची इतकी एक जीवाची छाप बसवली आहे की कुठल्याच्या विषयाला अंग फणफणलं म्हणजे मनुष्य कुठल्याप्रमाणे फुंकतो त्याप्रमाणे सर्पाच्या विषाच्या लहरी अंगात विल्यावर सर्पाप्रमाणे फुंकाळ टाकतो. त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूतून वृंदावनाचे विचार बाहेर पडतील. रागाने या भक्तराच्या फळसबंदीवर पाय आपटून पहा, तुला वृंदावनाच्या हृदयातला अंगार दिसून येईल. त्या थकत्या दीपक ज्योतीकडे न जाता तुला वृंदावनाच्या नजरेतला संगार दिसून येईल. हलवून पहा तो लोखंडी जंजीर, तो वृंदावनाचीच भाषा बोलायला लागेल. तर या खांबावर नरसिंहाप्रमाणे ईश्वर जर तुझं रक्षण करण्यासाठी बाहेर आला तर नजरेच्या एकाच फेकीनं जाऊन त्याला माझ्या पायावर कुत्र्यासारखी लोळण खायला लागली. सुंदरे, अशी बावरण्यासारखी इकडे तिकडे काय पाहते? सांग, कोणता ईश्वर इथं येणार आहे? कोणता ईश्वर? वृंदावन तुमच्या हृदयातला ईश्वर. हृदयात असं दचकू नकोस. वृंदावनाच्या हृदयात भीतीनं असं दचकून कापू नकोस. पण मला एक भीती तरी कसं वाटली आहे. माझ्याही हृदयात ईश्वर आहे. हृदयात टेकावून पाहण्यासाठी आत वळण्याचा डोळ्याला धीरच होत नाहीये. पण न होऊ दे. वृंदावन नुसत्या शब्दामध्ये गांगरला असं कधीही होणार नाही. माझ्या हृदयातला ईश्वर. सुंदरे, वृंदावनाच्या हृदयात वृंदावनात हे काहीच नाही. त्याच्या हातील प्रत्येक रोमात, रक्ताच्या प्रत्येक लहरी, श्वासाच्या प्रत्येक कंपनात एक वृंदावन आणि वृंदावनाच भरून उरलाय. आणि त्या वृंदावनालाच मी ईश्वर म्हणते. तुमची सारी शक्ती, सारी निर्दयता या अनाथ पण सात्विक वसुंधरेपुढे एक क्षणभरी उभी राहणार नाही. उलट तिचं रक्षणच करेल. ते पहा, तुमचे हात जागच्या जागी कसे चळवळ करायला लागले. काय करू आणि काय नको याचा जणू ते विचारच करतायत. माझ्या अंगाला स्पर्श करण्याची त्यांना अग्निस्पर्शासारखी भीती वाटून त्याच्यातून घामाच्या धारा वाहतील. पण माझ्या शील रक्षणासाठी मात्र ते काळाच्या गाडेत सुद्धा उडी घेतील. पुरुषांचा पराक्रम अबलांच्या रक्षणासाठी असले कालिंदीचे शब्द माझ्या कानापोटी सारखे नाचायला लागले. पतिव्रतांच्या प्रभावामुळे पुरुषार्थाचा परमेश्वर जागा होतो. या गोपालाच्या शब्दांनी माझ्या कानापोटी सारखा गोंधळ मांडलाय. नाही, मी हे शब्द ऐकणार नाही. पण कानावर हात ठेवून उपयोगाचं नाही. माझ्या मनाची चलबिचल माझ्या शरीराच्या अनिश्चित हालचालीमुळे वसुंधरेच्या लक्षात येईल. वसुंधरे, या हाताचा खराव साधू नकोस. हा पहा वृंदावनाचा इमानी हात. याच्या जीविताची शीळ तोडली तर आजच्या करुणीसाठी उत्साहानं उसळलेल्या त्याच्या रक्ताचा रंग सुद्धा माझ्या विचाराप्रमाणेच काळा कुट्ट आहे असंच तुला दिसेल. मुळेच नाही.
माझ्या नजरेशी त्याची नजर मिळतात त्यावर ताबडतोब लज्जेची जाळी करते. वृंदावन, तुम्हाला दोनदा सांगते, तुमच्या पुरुषार्थाला लाजवण्यासाठी पुन्हा तिसऱ्यांदा सांगते, माझ्या हातातला हा हार तुम्ही मान पुढं करण्याची वाट पाहतोय. उठा बंधुराज, पाप वाचलेला आपल्या भगिनीचा हात धरा. वृंदावन स्वरूपी परमेश्वरा, आपल्या सैतानी पावलाखाली माझ्या सात्विक पुण्याईला तुडवून वीरावतीच्या रणसंग्रामात उभय पक्षांचे वीर वैराच्या भरानं एकमेकांना आलिंगन देत असताना हाताच्या अंतरावर जाताना तलवारीच्या भाल्याच्या टोका पुढे छाती करताना मी माझा पुढे कधी 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 हे पाहिलं नाही. वसुंधरेचा शब्द ऐकताच हृदय हटकून मागं हटत आहे. यापुढे एक शब्द सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू नको म्हणून मी सांगण्याचा विचार करतोय. पण माझ्या मनाचा सारा शरीरावरचा ताबा पार इतका वेळ तुमच्या हातून क्रिया होत नव्हती, आता तुमची वाणी सुद्धा बंद पडली. अगदी पातकी मनुष्याच्या आयुष्यात सुद्धा असा प्रसंग एखाद्या वेळेला येतोच की ज्या वेळेला त्याच्या पापाची परमावधी होऊन अगदी क्षुल्लक कारणावरून त्याची प्रवृत्ती पुण्य मार्गाकडे वळते. तो काळ आता या क्षणाला असे कावरे बावरे होऊ नका. तुमच्या पापाची सीमा संपली. वसुंधरे, या तुझ्या पडपडल्यानं काय होणार आहे? स्वतः भूपालानं मला तसं कधीच दुखवलं नसल्यामुळं त्याला तसं दुःख देताना मला त्याची दया, त्यांची दया आली नाही, तुमची तुम्हाला लाज वाटली. तुमच्या पापी डोळ्यांना त्यांच्या निर्दोष तेजाची भीती वाटली. वृंदावन, कबूल करा आदर करू नका, पण तुमच्या हृदयातला परमेश्वर आता जागा झाला असला तर त्याला पायाखाली तुडवून जमीन ध्वस्त करून टाकेल. स्वतःच हृदय स्वतःच्या पायाखाली कधीच तुडवता येत नाही. म्हणूनच विधात्यानं त्याची उभारणी पायाच्या वर केलेली. माझ्या हृदयातल्या ईश्वराला पायाखाली तुडवीत म्हटल्याचं कारणच उरलं नाही. या हृदयात पेकेल्या सुगाच्या रखरखीत निखाऱ्याखाली तुझ्या त्या ईश्वराची जळून राख रांगोळी झाली आहे. तुमचे शब्द इतके निर्जीव वाटतात की त्यावर तुमचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसणार नाही. चला मग आता या क्षणीच ते धाडस करा. माझ्या शब्दात जोर नाही, माझ्या शब्दात जोर नाही. वसुंधरेचे शब्द मला खरेच वाटू लागले. माझी स्थिती खरोखर चमत्कारिक झाली आहे. एक विचार अर्धा मुद्दा होतो न होतो तोच दुसऱ्याचा प्रारंभ होतो. डोळे फाडून पाहिलं तरी समोर असलेली वस्तू दिसत नाही. खोल विहिरीतून निघालेल्या आवाजाप्रमाणे ते बेसून वाटतात. आता वसुंधरेला प्रत्युत्तर तरी काय? वसुंधरे, या शरीराच्या अणुरेणे ईश्वराचा संचार झाला असेल तर त्या साऱ्या अणुरेणूंना काही दिशा उधळून टाकून नुसता मनोमन वृंदावनच आपला हेतू तडीस नाही. मग माघार का? स्वप्नातल्या देखाव्यात नुसत्या आपुलकीच आपल्या नकळत बदलत असतात, पण माझ्या भोवतालच्या पदार्थांचे तर गुणधर्म सुद्धा बदलू लागले. स्वतः वसुंधरेकडे का पाहण्याची हिंमतच नाही, पण तिच्या हाताच्या हाराकडे सुद्धा पाहण्याची हिंमत होत नाहीये. या हाराला कृष्ण सर्पाचं भयंकर रूप प्राप्त झालंय. या सर्पानं जर माझ्या गळ्याला मिठी मारली तर सुगंधी श्वासांच्या ऐवजी त्याच्यात निघणाऱ्या विषारी वाफांनी सुद्धा शांत करतून निघतोय. हा दिवा सुद्धा बदलून गेलाय. आपल्या तेजानं सभोवतालचे पदार्थ नीट दाखवण्याऐवजी त्याची ताहगता माझ्या डोळ्याला दुरून सुद्धा जाळते. या तगलबाज दिव्याला फुंकूनच टाकलं पाहिजे. हा दिवा मारून काय होणार आहे? हृदयात प्रदीप्त झालेली ईश्वरी तेजाची जिवंत ज्योत हा दिवा मारून विजेल काय? वृंदावन, तुम्हाला माझ्याकडे पाहवत नाही, या हाराकडे पाहवत नाही. या दिव्याने तुमचे डोळे दिपून जातात. तुमचं पाप इतकं भित्र आहे आणि हाच तुमचा उद्धार काल आहे. आणि वसुंधरा हीच तुमचा उद्धार करणारी देवता आहे. माझ्या हातूनच तुमचा उद्धार होणार आहे. या तुझ्या बडबडण्यानं काय होणार आहे? हा पहा, या हातानं तुझा हात धरून या हाराचा स्वीकार. या क्षणीच ते धाडस करा. माझ्या हाताचा हा हार
तुम्ही मान पुढं करण्याची वाट आता हे आपल्यालाच पाहिजे. वृंदावन, पण हीच तुझ्या कर्तव्याच्या कसोटीची वेळ आहे. वसुंधरे, हा पहा, या हातानं तुझा हात धरून तुझ्या पातिव्रत्याला पायाखाली तुडवून टाकतो. दिलाराचा बळी घेणारा परमेश्वरा, तुझी लाज तुला, तुझी लाज तुला. वसुंधरे, वसुंधरे, मला क्षमा कर. उठा उठा वृंदावन, काय आहे? काय पतिव्रते, हा तुझा पुण्य प्रभाव.